त्यानंतर आता पुढची बातमी पाहूया। राज्य निवडणूक आयोगाकडून थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील 29 पालिकांच्या निवडणूक तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे। राज्यातील 29 पालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये पालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो। एकाच टप्प्यामध्ये या सर्व पालिकांची निवडणूक होऊ शकते। निवडणुका जाहीर झाल्यास आजच आचारसंहिता देखील लागू होऊ शकते। त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम आज जाहीर होऊ शकतो आणि एकाच टप्प्यात या निवडणुका होऊ शकते आणि आजपासून जर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तर आचारसंहिता देखील लागणार। काही क्षणातच याबाबतची घोषणा होणार। थोड्याच वेळामध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष लागलेलं आहे। 29 राज्यातील पालिका आहेत ज्याची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्यासाठी आता निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते। आयोगाच्या इलेक्टोरल रोल्सवर, ड्राफ्ट रोल्सवर आम्ही आक्षेप घेतले होते, लाखोमध्ये आक्षेप घेतले होते। त्याचं उत्तर अजून तरी आलेलं नाही आहे। त्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयातून फायनल रोल कोणाच्या हाती गेलेला नाही। म्हणजे हे फायनल रोल येणार कधी? आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर फायनल रोलमध्ये देखील लाखो चुका असतील तर नेमकं सोडवणार कोण? निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक करण्याची इच्छा ही भाजपची आणि निवडणूक आयोगाची नाही आहे। आज भाजप आणि निवडणूक आयोग दोघेही वेगळे नाही। जर ह्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झालेल्या नाही, निष्पक्ष पद्धतीने झाल्या नाही तर बीजेपीचं पतन होईल। पण हे होत असताना या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान हे सुद्धा अडचणीत आलेलं आहे। जर महानगरपालिकेच्या निवडणुका होणारच असतील तर मग 3 वर्ष झोपा काढण्याचं कारण काय होतं? सुप्रीम कोर्टाने 3 वर्ष घेऊन शेवटी ज्या ठिकाणी आपण होतो त्याच ठिकाणी आपण पोहोचलो। म्हणजे प्रशासन असेल किंवा न्याय व्यवस्था असेल, यामध्ये किती साधारणतः तर्कसंगत निर्णय न घेण्याची नवीन पद्धत विकसित आपण करतोय का? या बाबतीमध्ये मात्र आपल्याला गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, या पत्रकार परिषदेसंदर्भातले काय नवीन अपडेट? अगदी काही मिनिटातच राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरुवात होईल। एकंदरीत बघितलं तर गेल्या 8-9 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि खास करून महानगरपालिका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाय व्होल्टेज आणि सर्वात राजकीय धुमाकूळ असणारी मुंबई महानगरपालिका या संदर्भात देखील आज ही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं वारंवार एकीकडे महाविकास आघाडी किंवा खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी हे वोट चोरी, दुबार मतदार किंवा या सगळ्यावर आक्षेप नोंदवत असताना दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने मात्र आपली जी तयारी आहे ती सुरूच ठेवली होती आणि काही ठिकाणी जर निवडणुकांच्या बाबतीत बघितलं तर आज 29 महानगरपालिकांच्या बाबतीत ही घोषणा होईल। मात्र तरी देखील आक्षेप बघितला अनेक ठिकाणी दुबार मतदारीच्या बाबतीत असतील आणि यासोबतच मतचोरी किंवा एकाच ठिकाणी अनेक मतदारांची असणारी नोंदणी, या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोग नेमकं काय बोलणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढे तीव्र आणि लाखोंच्या संख्येनं दुबार मतदार असताना देखील निवडणुकांची घोषणा होणं, या बाबतीत नेमकं निवडणूक आयोग काय नेमकं म्हणते हे देखील पाहावं लागेल। मात्र एकंदरीत बघितलं तर एकीकडे सत्ताधारी भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल आणि खास करून राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांनी पूर्णपणे निवडणुकीची तयारी सुरू केली असताना दुसऱ्या बाजूला मात्र विरोधक वोट चोरी, दुबार मतदार आणि यावरच एकदम जोरदार घोषणांच्या बाबतीतच बोलतायत। त्यामुळं कुठेतरी महाविकास आघाडीला या निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत का असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत असताना आज जर निवडणुका झाल्या तर आज जर निवडणुका जाहीर झाल्या तर कशा पद्धतीनं हे सगळे सत्ताधारी विरुद्ध विरोधक आमने सामने येत आहेत हे देखील पाहावं लागेल। जी राहुल, यामध्ये आता सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत 31 जानेवारी 2026 पर्यंत काही झालं तरी या निवडणुका घ्याव्यात असे निर्देश दिलेले आहेत आणि त्यानुसारच आता तारीख जाहीर होऊ शकते। काय अंदाज तिथे सध्या चर्चेत आहे की कोणत्या तारखेला निवडणुका होऊ शकतात?
एकंदरीत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जर आपण बघितला तर साधारण 25 दिवस तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला मिळणं अपेक्षित आहे. साधारण आज जर आपण बघितलं तर 15 नोव्हेंबर आहे. साधारण जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रत्यक्ष मतदान होऊ शकतं आणि त्याआधीच 31 जानेवारीच्या पूर्वी सर्व निकाल लागून सर्व महानगरपालिकांमध्ये त्या ठिकाणची सत्ता जी आहे किंवा त्या ठिकाणचं लोकशाही पद्धतीचं सरकार जे आहे ते अस्तित्वात येऊ शकतं आणि त्यामुळे एकंदरीत नियमांच्या चौकटीत धरून 31 जानेवारीच्या आधी संपूर्ण निवडणुकांचे निकाल कसे लावता येतील यासोबतच फक्त महानगरपालिकाच नाही तर अजून जिल्हा परिषदा या देखील शिल्लक आहेत आणि त्यामुळे लगेचच काही दिवसातच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम देखील जाहीर करावा लागेल. यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या पद्धतीने नगरपालिका नगरपंचायतीच्या बाबतीत निवडणूक आयोगाला कुठे ना कुठे काहीसं पिछेहाट त्यांना करावी लागली होती आणि कोर्टानं चांगलंच सुनावलं देखील होतं आणि त्यामुळे काही ठिकाणच्या नगरपालिका आणि नगरपरिषदा यांची निवडणूक तारीख पुढे ढकलावी लागली. इतकंच नाही तर निवडणूक निकाल देखील पुढे ढकलावे लागले आणि त्यामुळे आता या सगळ्या निवडणुका जाहीर करताना राज्य निवडणूक आयोग कोणत्याही पद्धतीनं न्यायालयाकडून कुठलाही फटका बसणार नाही किंवा पुन्हा एकदा न्यायालयात जाण्यात कुणीची गोंधळ होणार नाही याची नक्कीच काळजी घेतली जाईल. या सगळ्या सोबतच दुबार मतदार असतील, वोट चोरीच्या बाबतीत असतील, या संदर्भातले आक्षेप असतील याबाबत देखील निवडणूक आयोगाला गंभीरपणे निकाली ही सगळी प्रकरणं काढावी लागतील आणि एकंदरीत जर कार्यकाळ बघितला तर 15 नोव्हेंबर पासून साधारण ह्या सगळ्या निवडणुका 23 जानेवारी किंवा 25 जानेवारीच्या आत एक 25 दिवसाचा एक साधारण कार्यकाळ या सगळ्याला मिळणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं एकंदरीत जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रत्यक्ष निवडणुकाची तारीख येण्याची दाट शक्यता या निमित्तानं वर्तवली जाते. याच निमित्ताने एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आरक्षणाची मर्यादा देखील आहे. 2च ठिकाणी 2 पालिका आहे, चंद्रपूर नागपूर, जिथे 50% मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे. त्या संदर्भात देखील इथे काही निर्णय किंवा भूमिका निवडणूक आयोग घेतं का तेही पाहावं लागेल. त्याबाबतही काही माहिती मिळते आहे का? आज बघितलं तर 2 महानगरपालिकांमध्येच फक्त ओबीसी आरक्षण म्हणजेच 50% मर्यादा ओलांडल्याच्या आरक्षणाच्या बाबतीतली अडचणीची भूमिका आहे. त्या संदर्भात निवडणूक आयोग काय बोलतं हे देखील पाहावं लागेल. मात्र दुसऱ्या बाजूला कोर्टानं आमच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ निवडणूक आयोगानं काढला असं स्पष्ट सुनावलेलं असताना आता मात्र 50%च्या वर कुठलीही आरक्षण मर्यादा जाणार नाही याची काळजी मात्र आता निवडणूक आयोगाला घ्यायची आहे आणि त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी 50%ची मर्यादा क्रॉस होती. खरं तर ही अडचण फक्त 2च महानगरपालिकांमध्ये आहे, चंद्रपूर आणि याच ठिकाणी फक्त ती अडचण आहे इचलकरंजी आपण एक बघितलं आणि त्या टप्प्यावर कुठलीही 50%ची मर्यादा न ओलांडता त्याच्या आतच आरक्षण टिकवून किंवा आरक्षणाच्या बाबतीत गंभीरपणे विचार करून कुठलीही चूक होणार नाही. यासोबतच या सगळ्या निवडणुका एकाच वेळी जाहीर करत अजून एक महत्वाचा टप्पा जो शिल्लक आहे अर्थातच जिल्हा परिषदा यांच्या देखील निवडणुका करणं आहे आणि त्यामुळं महानगरपालिका आधी घेत काहीसा वेळ 50% आरक्षण मर्यादेमध्ये ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाला मिळू शकतो आणि त्यामुळे जिथं अडचण नव्हती, जिथं हा वाद नव्हता, जिथं हा गोंधळ नव्हता त्या ठिकाणच्या निवडणुका आधी घेणं म्हणजेच महानगरपालिकेच्या निवडणुका आधी घेण्याचा निर्णय या निमित्तानं आज निवडणूक आयोग जाहीर करू शकतो. हो, नक्कीच. राहुल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातले अपडेट आपण घेतच राहू. थोड्याच वेळात आता या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतीलच ज्यावेळेला राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू होईल. काही क्षणातच या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आणि याबाबत राज्यातल्या पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार. त्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला स्पष्टपणे मिळतीलच. पालिका निवडणुकीचं आज बिगुल वाजणार असं बोललं जातंय. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या या महापालिका निवडणुकांचं बिगुल आज वाजण्याची पूर्ण शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या प्रमुख महापालिका आहे. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या तारखा आज घोषित होतील आणि त्या संदर्भातली तयारी पूर्ण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद थोड्याच वेळात, काही क्षणातच ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि त्यानंतर संपूर्ण कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. 4 वाजताची वेळ होती. थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणं अपेक्षित आहे. कुठल्याही क्षणी आता ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि या संपूर्ण निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाऊ शकते. 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुकाचा कार्यक्रम घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. त्यामुळे आता जर 25 दिवसाचा कालावधी जर आपण धरला तर त्याबाबत जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो आणि एकाच टप्प्यात या निवडणुका होतील असंही बोललं जातंय. तशीही शक्यता आहे. 50% राजकीय आरक्षणाची मर्यादा 2 ठिकाणी 2 महापालिकांमध्ये ओलांडण्यात आलेली आहे आणि त्याबाबत देखील काय घोषणा केली जाते तेही पाहावं लागेल. त्याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे आणि सोबतच विरोधकांनी मतदार याद्यांबाबत जो आक्षेप घेतलेला आहे त्यावर देखील निवडणूक आयोग काही बोलतं का तेही पाहावं लागेल आणि
सातत्यानं विरोधकांकडून याबाबत बोललं जात होतं. दुबार तिबार जी नावं आहेत ती वगळून नवी यादी जाहीर करावी आणि त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी सातत्यानं विरोधकांनी केली होती. विरोधकांचं शिष्टमंडळ देखील निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी तिथे पोहोचलं होतं. मात्र त्याबाबत आता या पत्रकार परिषदेमध्ये काही भूमिका निवडणूक आयोगाकडून स्पष्ट केली जाते का, त्याकडेही सगळ्यांच्या नजरा असतील. थोड्याच वेळापूर्वी आदित्य ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि विरोधकांची जी भूमिका आहे, मतदार याद्यांवर त्यांचा जो आक्षेप आहे तो देखील त्यांनी स्पष्टपणे मांडलाय. आणि आता सत्ताधाऱ्यांकडून याबाबत उत्तर देण्यात आलं आहे की हे विरोधकांचा रडीचा डाव आहे, हारण्यासाठी ते आता हरतायत, त्यामुळे ते कारणं शोधतायत, अशा प्रकारची उत्तरं भाजपकडून देण्यात आलेली आहे. आणि सत्ताधाऱ्यांनी या कार्यक्रमाचं, निवडणुकीच्या या संपूर्ण याचं स्वागत केलंय. ज्या निवडणूक आयोगाच्या इलेक्टरल रोल्सवर, ड्राफ्ट रोल्सवर आम्ही आक्षेप घेतले होते, लाखोमध्ये आक्षेप घेतले होते, त्याचं उत्तर अजून तरी आलेलं नाही आहे. त्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयातून फायनल रोल कोणाच्या हाती गेलेला नाही. म्हणजे हे फायनल रोल येणार कधी? आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर फायनल रोलमध्ये देखील लाखो चुका असतील तर नेमकं सोडवणार कोण? निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक करण्याची इच्छा ही भाजपची आणि निवडणूक आयोगाची नाही आहे. आज भाजप आणि निवडणूक आयोग दोघेही वेगळे नाही. जर ह्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झालेल्या नाही, निष्पक्ष पद्धतीने झाल्या नाही तर बीजेपीचं पतन होईल. पण हे होत असताना या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान हे सुद्धा अडचणीत आलेलं आहे. जर महानगरपालिकेच्या निवडणुका होणारच असतील तर मग 3 वर्ष झोपा काढण्याचं कारण काय होतं? सुप्रीम कोर्टाने 3 वर्ष घेऊन शेवटी ज्या ठिकाणी आपण होतो त्याच ठिकाणी आपण पोहोचलो. म्हणजे प्रशासन असेल किंवा न्यायव्यवस्था असेल, यामध्ये किती साधारणतः तर्कसंगत निर्णय न घेण्याची नवीन पद्धत विकसित आपण करतोय का? या बाबतीमध्ये मात्र आपल्याला गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याबाबत विरोधक आणि सत्ताधारी यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. वेगवेगळ्या प्रतिक्रिया दोन्ही गटाकडून आलेल्या आहेत. विरोधकांनी यावर आक्षेप घेतलेला आहे. इलेक्टोरल बॉन्ड संदर्भात आदित्य ठाकरे बोलत होते आणि त्यांनी मतदार यादींवर जो काही आक्षेप घेतला त्याबाबत देखील या पत्रकार परिषदेमध्ये काही भाष्य केलं जाते का तेही पाहावं लागणार आहे. कारण ठाकरे बंधूंनी सातत्यानं पत्र लिहित निवडणूक आयोगाकडे ही बाब उघडकीस आणली आणि याबाबत खुलासा केलेला आहे की अनेक असे मतदार आहेत ज्यांची नोंदणी यात दुबार आढळून आलेली आहे, काही लोकांची तिबार नोंदणी आढळून आली आहे आणि त्याबाबत आता काही ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आता त्यावर निवडणूक आयोग यांनी काय त्याबाबत तोडगा काढला आहे का तेही स्पष्ट होऊ शकतं आणि त्याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. काही क्षणातच याबाबतची घोषणा होईलच. थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि त्यानंतर 29 राज्यातील महापालिका या संपूर्ण पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे याबाबत माहिती देतील. थोड्याच वेळात आता ही पत्रकार परिषद सुरू होणार. नमस्कार.